साहेब, आज पत्रकार परिषद बोलवली आहे. काय विशेष मुद्दे आहेत जेणेकरून आपण पत्रकार सविस्तर परिषद थोडक्यात सांगा. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने येत्या 8 मार्चला, जो की महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, त्या दिवशी ग्रामीण नेतृत्व, महिलांचं ग्रामीण भागातलं नेतृत्व हे साजरं करण्यासाठी आणि त्याला एक मानाचा मुजरा देण्यासाठी 8 आणि 9 मार्चला एक नारी शक्ती संगम, ग्रामीण महिला नेतृत्व परिषद याचं आयोजन रामभाऊ म्हाळगीच्या उत्तण भाईंदर परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन 8 मार्चला माननीय मुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी फडणवीस करतील. याचे निमंत्रक पद्मश्री पोपटराव पवार आहेत आणि यामध्ये 500 ते 600 महिला ग्रामीण महाराष्ट्रातनं याच्यामध्ये सामील होणार आहेत. याच्यामध्ये 2 दिवसांमध्ये उद्घाटनाचं सत्र आणि याशिवाय 3 चर्चासत्र या संमेलनामध्ये आयोजित करण्यात आले. त्याच्या पाठचं कारण काय हे आयोजित करण्याचं आणि उद्देश ग्रामीणमधल्या महिलांनाच आपण हे करतायत, सन्मानित करतायत, काय असं विशिष्ट आहे? आयोजनाच्या मागे कल्पना एक अशी आहे की यावर्षी मद्रास विधिमंडळामध्ये 100 वर्षापूर्वी 1926मध्ये श्रीमती मुथुलक्ष्मी रेड्डी यांची नेमणूक झाली होती. त्या पहिल्या इतिहासातल्या, भारतीय इतिहासातल्या, तो ब्रिटिश काळ होता तरी पण त्या विधिमंडळाच्या इतिहासातल्या पहिल्या नियुक्त महिला लोकप्रतिनिधी होत्या आणि त्यांनी त्या काळात लक्षणीय काम केलं. तर ही त्याची शताब्दी आहे त्या घटनेची. शिवाय विविध भागांमध्ये, विविध स्तरावर, अगदी पंचायत स्तरापासून तर संसदेच्या स्तरापर्यंत महिला नेतृत्वाने बरंच काम केलेलं आहे, बरंच काम करतात आहे. तर ते ॲक्नॉलेज करणं, त्याची दखल घेणं त्या कामाची, शिवाय त्यांनी ते काम कशा पद्धतीने केलं, ते काम करताना त्यांना काय अडचणी आल्या, त्यांना समाजाकडनं कितपत सपोर्ट मिळाला किंवा अगदीच त्यांच्या कुटुंबापासनं ते समाजापासनं, गावामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये अडचणी काय आल्या, सहभाग काय लोकांनी दिला, लोकांनी मदत काय केली, ह्या सगळ्यांचा अनुभव कथन होण्यासाठी, जेणेकरून बाकीच्या महिलांना त्याचा फायदा होईल त्या अनुभव कथनापासून, ही त्यामागची संकल्पना आहे. आणि विकसित भारतामध्ये महिला नेतृत्वाचं स्थान काय, ग्रामविकासाशिवाय विकसित भारत होणार नाही आणि विकसित भारताच्या कल्पनेमध्ये महिला नेतृत्वाशिवाय सुद्धा त्याला ते स्वप्न साकार होणार नाही. तर ते एका प्रकारे लोकांसमोर आणण्याचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्दिष्ट आहे. पहिलं वर्ष आहे काय? पहिलं वर्ष हे अशा प्रकारचं संमेलन पहिल्यांदाच घेतो आहे आणि हे प्रबोधिनीच्या परिसरामध्ये होतं आहे. असं गल्ली ते दिल्लीपर्यंत गेलेले असे एकूण किती महिला सहभागी होणार आहे या कार्यक्रमामध्ये? गल्ली ते दिल्लीपर्यंत झालेल्या महिला नाही, पण याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे आत्मनिर्भर महिला असतील, ज्यांनी आर्थिक क्षेत्रामध्ये भरपूर मोठं काम केलं आहे, ग्रामीण स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना असतील, लखपती दिदी झाली, ड्रोन दिदी झाली, या माध्यमातून, शिवाय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, इथे लक्षणीय काम केलेलं आहे. आपण बघतो नेहमी की महिलांना जेव्हा प्रतिनिधित्व मिळतं तेव्हा ते पुष्कळ रिझर्वेशनची अट पूर्ण करण्यासाठी दिलं जातं, पण प्रत्यक्षपणे महिला काही काम करत नाही, त्यांना काम करू दिलं जात नाही. त्यांचे पती किंवा त्यांचा भाऊ किंवा त्यांचे वडील तेच त्यांच्या मागणं कारभार चालवतात. पण हाही बदल महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी होतो आहे. या संमेलनाचा फोकस महाराष्ट्र असल्यामुळे बऱ्याचशा महिलांनी प्रत्यक्ष स्वतः नेतृत्व करतात आहेत आणि त्यांना पुरुषांनी मदत केलेली आहे. अशाही काही जोडप्यांना आम्ही तिथे बोलावलं आहे जिथे पुरुषांनी त्या महिलांची मदत केली आहे आणि त्यांना नेतृत्वाची संधीच दिलेली नाही. फक्त त्यांचं नेतृत्व नावारूपाला यावं, त्यांना नेतृत्वाचं काम करता यावं, यासाठी त्यांना सहभाग दिलेला आहे, मदत दिलेली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किती महिलांना एक प्रोत्साहन भेटेल? कार्यक्रमात तर 500-600 महिला येणार आहे, पण या कार्यक्रमाच्या ह्याच्यातनं पूर्ण भारतामध्येच अशा प्रकारच्या, कारण केंद्र सरकारच्या योजना पूर्ण भारतासाठी असतात, शिवाय त्या राज्य सरकारांच्या महिला केंद्रित योजना असतात किंवा ग्रामीण विकासाच्या योजना असतात, त्या सर्व भागामध्ये या कार्यक्रमाचा संदेश जावा अशी प्रबोधिनीची इच्छा आहे. तसंच दुसरा आंतरराष्ट्रीय महिला दिन तर आहेच आणि तिसरा एक परिप्रेक्ष्य त्याला असं आहे की युनायटेड नेशनद्वारा आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष हेही तिसरं त्याला कारण आहे. असं एक त्रिवेणी संगम म्हणून किंवा या 3 कारणांचं निमित्त धरून आपण परिषद, मला खात्री आहे की ही परिषद न राहता एक सोहळाच होणार आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की ग्रामीण महिला नेतृत्व, त्यात आपण 2 ग्रामीण महिला नेतृत्वाचे 2 विभाग, त्याला आपण कॅटेगरी म्हणून त्या वर्गातून महिला येतील. एक तर ज्या जनप्रतिनिधी ग्रामीण महिला आहेत, त्या सरपंचपासून ते सांसदपर्यंत, त्यात मग
जिल्हा पंचायत आलं, पंचायत समिती आलं, अशा जनप्रतिनिधित्व करणाऱ्या महिला. आणि दुसरं ग्रामीण महिलांमधूनच ज्या उद्यमी महिला आहेत, ज्या आत्मनिर्भर झाल्या, कोणी बचत गटाच्या माध्यमातून, कोणी शासकीय राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही शासकीय योजनांच्या माध्यमातून, कोणी सिव्हिल सोसायटी व्हॉलेंटिअर ऑर्गनायझेशनच्या सपोर्टमधून असं. तसंच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि याला अजून एक संयुक्त विद्यमाने अजून एक प्रायोजकत्व म्हणा किंवा आयोजकत्व आहे, ते आहे MSRL, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन यांच्याद्वारे उमेद नावाचा स्वयंरोजगार निर्मितीचा कार्यक्रम चालतो. तेही आपल्यासोबत या कार्यक्रमात जोडले गेलेले आहेत. तर ते तसं बघायला गेलं तर त्यांची जी पॅरेंट मिनिस्ट्री आहे, ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन, आणि त्या अनुषंगानेच जयकुमार गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य हेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत उद्घाटन सत्रात राहतील. आणि पहिल्या दिवशी 2 सत्र होतील. त्यातलं पहिलं सत्र असं आहे की आदर्श जनप्रतिनिधी महिला ग्रामीण क्षेत्रातल्या की ज्या चेंज मेकर म्हणून उभारल्या गेल्या आहेत किंवा उभारल्या आहेत, त्यांचं एक पहिलं सत्र होईल. मग ते एक गटचर्चा स्वरूपात होईल. काहींचे वैयक्तिक व्यक्तिगत इंटरव्ह्यू मुलाखतही होतील. तर त्याचं संचलन आपण एक मल्लिकानाथ कलशेट्टी सर, ज्यांनी ग्रामविकास या क्षेत्रात गेली 35 वर्ष शासकीय ते त्या सत्राचं सूत्रसंचालन करते. त्यानंतर दुसरं सत्र जे आहे ते असं आहे की आपण आज समाजात एक सरपंचपती ही कॉन्सेप्ट किंवा ही संकल्पना बघतो, ते निगेटिव्ह किंवा नकारात्मक याने बघतो, जसं सरांनीच आता उल्लेख केला. पण त्यातही काही पॉझिटिव्ह सकारात्मक उदाहरणं आहेत की ज्या खरे सरपंचपती आहेत, जे जरी त्यांची पत्नी असली, बहीण असली, मुलगी असली, तरी त्यांना स्वतः आज ते स्वतः सरपंचपती न राहता ती एक स्वतः लोकप्रतिनिधी सक्षमरित्या उभी राहते, ती समाजात सामाजिक आणि राजकीय बदल घडवते. अशांचं जॉईंट सत्र म्हणजे ते जोडपी, ते आपण दाम्पत्य म्हणून ज्यांनी हा बदल स्वतः घडवला आहे त्यांचं सत्र ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी 9 तारखेला एकच सत्र होत आहे, त्याला आपण तिसरं सत्र म्हणतो, ते आहे आत्मनिर्भर महिला, ज्या उद्यमी महिला आहेत त्यांचं सत्र होईल. त्यातच महाराष्ट्र शासनाचा जो उमेद कार्यक्रम आहे ज्याचा मी उल्लेख केला, त्याच्याद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जनजाती क्षेत्रातून ज्या महिला भगिनी आहेत, ज्या स्वतः एक आत्मनिर्भर झाल्या, करोडपती झाल्या खऱ्या अर्थाने, त्यांचे आपल्याला प्रेझेंटेशन, केस स्टडी स्वतः अनुभवता येणार आहे. आणि त्यानंतर समारोप सत्र आहे. समारोप सत्रात एक आपलं फार योग आहे, संयोग आहे की पद्मश्री चेत्राम पवार यांचा भारीपाड्याचा नंदुरबार जिल्ह्यातला प्रयोग जाहीर आहे, जगप्रसिद्ध आहे, ते स्वतः असणार आहेत. तसेच राहीबाई कोपरे पद्मश्री, दुसऱ्या पद्मश्री, ज्या अकोल्यातून अहिल्यानगर जिल्हा तालुका अकोला ज्या बीजमाता म्हणून त्या भारतात आणि जगात प्रसिद्ध आहेत, त्या स्वतः असतील. आणि तिसरं माननीय पद्मश्री पोपटराव पवार, जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे व्यवस्थापन समिती सदस्य सुद्धा आहेत, ते या कार्यक्रमाचे अभिराम घड्याळ पाटील सर, कार्यकारी संचालक, यांच्यासोबतच निमंत्रकही आहेत. आणि असं करून एक समारोप सत्र पार पडेल मोठ्या उत्साहात. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे, जे माजी खासदार राहिलेले आहेत राज्यसभेचे, आणि ICCR इंडियन काउन्सिल कल्चर रिलेशन याचेही अध्यक्ष राहिलेले, ते कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान होऊ शकते. धन्यवाद. प्रबोधिनीच्या वतीने ग्रामीण महिला नेतृत्व परिषद घेतो आहे प्रबोधिनीच्या उट्टण परिसरामध्ये. याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री आणि प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीसजी करतील 8 मार्चला. आणि जो की महिला दिवस आहे. आणि दोन्ही दिवस इथे विविध चर्चासत्र होतील. याची कल्पना अशी आहे की विकसित भारतामध्ये महिलांचं स्थान आणि त्यामध्ये ग्राम विकासामध्ये आणि ग्रामीण महिला नेतृत्वाचं विकसित भारतामधलं स्थान. आणि म्हणून मग यामध्ये जे चर्चासत्र वेगवेगळे घेतलेली आहे त्याचा आधार हा आहे, त्याची कल्पना अशी आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या असतील आणि ज्यांनी लक्षणीय काम केलं असेल त्यांच्या क्षेत्रामध्ये, शिवाय विविध योजनांचं जसं लखपती दीदी म्हणा, टोन दीदी म्हणा, किंवा आत्मनिर्भर ज्यांनी वेल्थ जनरेशनचं काम केलेलं आहे महिलांनी, त्यांचं एक चर्चासत्र आहे. आणि जेव्हा महिला नेतृत्व करतात समाजामध्ये किंवा ज्या समोर येतात, आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की महिलांना रिझर्वेशनमधनं जे प्रतिनिधित्व मिळतं ते पुष्कळदा नावावरच असतं, पेपरवर असतं. त्यांच्या मागे त्यांचा नवरा म्हणा किंवा त्यांचा भाऊ, वडील, कोणीतरी त्यांच्या मागे काम करत असतं. पण अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांनी स्वतः नेतृत्व केलेलं आहे आणि
त्यांच्या कुटुंबातल्या किंवा त्या समाजातल्या पुरुषांनी त्यांना मदत केलेली आहे. तर असं जेव्हा होतं, जेव्हा महिला नेतृत्व करतात तेव्हा पुरुषांची मानसिकता काय असते, ते किती त्याला सपोर्ट करतात, यावर सुद्धा एक चर्चासत्र याच्यामध्ये जोडपी बोलावलेली आहे की ज्यांनी ज्या पुरुषांनी आपल्या पत्नीला किंवा ज्या समाजामध्ये पुरुषांनी महत्त्वाचं नेतृत्वामध्ये स्थान घेतलेलं आहे किंवा महिला जेव्हा घेतात तेव्हा त्यांना मदत केलेली आहे, अशा विषयावर एक चर्चासत्र आहे. असे 3 चर्चासत्र आणि एक उद्घाटन सत्र जे फडणवीस साहेब येतील त्याच्यामध्ये, असं 2 दिवसाचा कार्यक्रम हा रेसिडेन्शियल संमेलन आहे. हे प्रबोधिनीच्याच परिसरामध्ये जवळजवळ 500 ते 600 महिला राहू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे आणि याचं एक आणखी निमित्त म्हणजे 2026 यावर्षी 1926 मध्ये पहिली महिला प्रतिनिधी मद्रास विधिमंडळामध्ये नियुक्त झाली. म्हणजे तेव्हाचं जे मद्रास लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होतं, ब्रिटिश काळ होता, त्याच्यामध्ये मुथुलक्ष्मी रेड्डी या नॉमिनेट झाल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी लक्षणीय काम केलं त्यांच्या नॉमिनेशनच्या काळात. त्या घटनेचे हे 100वे वर्ष आहे, शताब्दी वर्ष आहे, ते सुद्धा साजरं करण्यासाठी की लोकप्रतिनिधी आणि समाज आणि राजकीय जीवनामध्ये ज्या महिलांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे त्यांना एक त्यांचं सेलिब्रेशन, त्यांचा सत्कार करणं किंवा त्यांना त्यांचं अनुभव कथन ऑर्गनाईज करणं, या सगळ्या दृष्टीने हे संमेलन ऑर्गनाईज करण्यात आलं. माझे सहकारी आणखी याबद्दल काही सांगतील. यात जसं पाटील सर यांनी नमूद केलं, त्याला 2 परिपेक्षा आहेत.